आज नाशिक शहरात जगन्नाथपुरी रथयात्रेचं भव्य उत्सवात स्वागत झालंय। या प्रसंगी मुघोजी महाराज भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली। नाशिक शहर हे धार्मिक वारशांचे एक प्रमुख केंद्र आहे आणि आज या पवित्र भूमीवर जगन्नाथपुरी रथयात्रा तिसऱ्या वर्षी साजरी केली जाते। या पवित्र यात्रेच्या सुरुवातीबद्दल बोलताना मुघोजी महाराज भोसले म्हणाले की नाशिकमध्ये या रथयात्रेची सुरुवात ही भगवान जगन्नाथाच्या कृपेने झालेली एक मोठी आध्यात्मिक घटना आहे। गेल्या 3 वर्षांपासून नाशिकवासीय आणि सर्व भक्तांच्या अथक प्रयत्नांनी या यात्रेची परंपरा स्थापित झाली आहे। महाराज पुढे म्हणाले की धार्मिक कार्य सुरू करणे सोपे नाही, त्यासाठी भक्ती, श्रद्धा आणि परमेश्वराचे आशीर्वाद आवश्यक आहे। मंथजी यांच्या आश्रमाने आणि शहरातील नागरिकांनी यामध्ये मोठे योगदान दिले आहे। आजच्या रथयात्रेच्या दिवशी मुघोजी महाराज भोसले यांची पूजा करण्याच्या सौभाग्य मिळाल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आणि नाशिकमधील सर्व लोकांचे आभार मानले। तेव्हा ते म्हणाले की जगन्नाथ हे जगाचे राजा आहे, त्यांच्या आशीर्वादाने कोणत्याही भक्ताला कधीही काळजी करावी लागत नाही। 3 वर्षांपूर्वी आधुनिकीकरण झालेल्या नाशिकमधील जुन्या जगन्नाथ मंदिरापासून रथयात्रेची सुरुवात झाली। आज ती परंपरा नवीन उंचीवर पोहोचली आहे। यावर्षी जुनागड मधील पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथयात्रा सुरू झाली आहे आणि नंतर गणेशवाडी, अशोक स्तंभ, रविवारकारांच्या मुख्य मार्गावरून पुढे जात ही यात्रा पुन्हा पंचमुखी हनुमान मंदिरात संपेल। या यात्रेने नाशिक शहरात एक नवीन धार्मिक अध्याय सुरू केलाय, ज्यामुळे शहराची आध्यात्मिक समृद्धी आणखी वाढली आहे। जगन्नाथ भगवान की रथ यात्रा नासिक पुण्यनगरी में 3 साल से हम लोग कर रहे हैं। मैं सब लोग को आह्वान करता हूँ आपके माध्यम से, भगवान की रथ में निकलने वाला है यहाँ से, सभी लोग घर से निकलिए, रथ में भगवान का दर्शन करिए, जरूर आप लोग को आशीर्वाद मिलेगा। और स्वयं भगवान जगन्नाथ मंदिर से निकल के आपको आशीर्वाद देने के लिए आ रहे हैं। ये हम लोग के लिए हमारे राजा जी नागपुर से आए, उनके लिए पूरे मराठा समाजों के लिए, पूरे सभी समाज के लिए, सभी संप्रदाय के लिए एक आनंद क्षण है। मैं सबको आह्वान करता हूँ कि आप लोग घर से निकल के जगन्नाथ का दर्शन करिए। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। भगवान जगन्नाथ की रथयात्रा ही आमच्या पूर्वजांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून ती रथयात्रा सुरू केली होती। ती परंपरा आज नाशिकमध्ये बी आपल्याला पाहायला मिळत आहे। एक 3 वर्षापासून झालेली परंपरा आज नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात महंजींच्या आशीर्वादामध्ये ते होत आहे आणि एक जनसमुदायाचा एक उत्साह आणि आज या रथयात्रेसाठी मला येण्याचं भाग्य लाभलं। त्याचे महंजी आणि संपूर्ण ते सहकारी आमच्या सहकार्याला मी धन्यवाद देतो। आणि एक आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली परंपरेला आज पुन्हा इथं सुरुवात करण्याचा आम्हाला योग आला, त्याबद्दल श्रद्धा। लाखो भक्त ओडिसामध्ये नाशिकमध्ये 3रं वर्ष आहे। आज आपण या रथयात्रेच्या नाशिकमध्ये काय सांगतात? या रथयात्रेसाठी मला जेव्हा आमंत्रण आलं, मी दरवेळेस जगन्नाथपुरीला जात असतो। आमच्या चिरंजीवाला मी तिथं पाठवलं आणि आज विशेष या रथयात्रेसाठी आलो। नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात ही रथयात्रा निघते, त्यासाठी आमचे बंधू तिथं आम्ही आहेत आणि मी सर्व नाशिककरांना खूप शुभेच्छा देतो की भगवान जगन्नाथ हे यांचे अलग महत्व आहे, एक अलग महात्म्य आहे। आणि भगवान जगन्नाथ जो सेवा करतो तो सुख समृद्धी आयुष्य आरोग्य पाहतो आणि या सर्व नाशिककरांनी याची परंपरा सुरुवात केली, त्याबद्दल मी सर्व नाशिककरांना याच्या खूप शुभेच्छा देतो आणि भगवान जगन्नाथचा आशीर्वाद या सगळ्यांवर राहो अशी भगवान जगन्नाथच्या। वृत्त संकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।